नमस्कार मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर चॅनलवर. या चॅनलवर मराठीतून फिजिक्स शिकण्याची काही मजा वेगळीच येणार आहे, पण तुमची साथ, तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर चला, कोनिकल पेंडुलम आपण या टॉपिकवर 5वं लेक्चर आहे. याच्या आधी मी लेक्चर घेतलेले ते नीट बघा. न्यूमेरिकल MCQ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला, सर्वात आधी क्वेश्चन काय विचारला जातो, ड्रॉ द नीट लेबल डायग्राम. पण असा क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्कासाठी. ठीक आहे, फक्त डायग्राम ड्रॉ करायची आणि लेबलिंग द्यायची. कशी लेबलिंग देत असतात याच्याबद्दल मी बोलणार आहे. स्टेट द एक्सप्रेशन बिन सांगायचं, म्हणजे त्याचा पिरियड, टाइम पिरियड जो आहे तो काढायचा आहे. ऑक्टोबर 2015 2 मार्काला. त्यानंतर पण क्वेश्चन विचारलेला प्रश्न ॲक्च्युली कोनिकल पेंडुलम आणि एक सिम्पल पेंडुलममध्ये ऑक्सिलेशनमध्ये येतं. आता कोनिकल पेंडुलम का बरं म्हटलं असेल याच्याबद्दल पण आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता सर्वात आधी तुम्हाला इथं काही दिसतं बघा, हे हॉरिझॉन्टल सर्कल आहे. याचे कॉम्पोनंट मास असल्यामुळे वेट खाली दिसतंय बघा. एक सेंट्रिपिटल एक्सेलरेशनचा डायरेक्शन सेंटरकडे आहे. टेन्शन दिसतं अवे फ्रॉम द बॉडी. काय दिसतं हे डायग्राम नीट लक्षात घ्या, कारण की मी समोर शिकवत असताना तुम्हाला माहीत पाहिजे. आणि इथे ज्यावेळेस ते हॉरिझॉन्टल सर्कल पार करतं, हे खरं सर्कल असं आहे, पण आपल्याकडे असं दाखवलं जात असतं. खरं सर्कल असं आहे. इथं हे ॲक्च्युअलमध्ये डायग्रामची काय आहे ही तुम्हाला पाहण्यासाठी इथं तयार आहे. बघा, इथं कोण तयार होतो म्हणून त्याला कोनिकल पेंडुलम कसं म्हटलं याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायचीच आहे. तर नीट लक्ष द्या, काय डेफिनेशन्स आहे, त्याचे डेफिनेशनचा अर्थ काय आहे सगळं समजून घेणार आहे आपण. आता बघा, सिम्पल पेंडुलम इन विथ द स्ट्रिंग मूव्ह अलॉंग द सरफेस ऑफ कोन. कोनमध्ये बघा इथं कोण तयार झालं, सरफेस ऑफ कोन आहे बघा. इथे हा कोन दिसतो तुम्हाला, हा कोन आहे दिसतो है ना. अँड पॉइंट ऑब्जेक्ट, हा जो काय ऑब्जेक्टचा पॉइंट आहे तो कसा फिरतोय, हॉरिझॉन्टल सर्कल असा. म्हणजे हे बघा, एक हे ऑक्सिलेशन झालं असं करणं. सिम्पल पेंडुलम आपण ऑक्सिलेशनमध्ये शिकणार आहात. आणि हा जो काही हॉरिझॉन्टल सर्कल हे असा लक्षात येतं, ह्या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतोय. त्यालाच तुम्हाला कोनिकल पेंडुलम अशी एक साधी सिम्पल डेफिनेशन्स लिहिता येऊ शकते. मग ड्रॉ द लेबल डायग्राम जर आला तर कसा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, तर ही डायग्राम ड्रॉ करायची, याचे लेबलिंग लिहायची. एवढी वरचे दिसा 1 2 3 4 5 6. तुम्ही 4 जरी लिहिले तरी पण तुम्हाला मार्क पडू शकतात. एखादा विसरला तर काही टेन्शन घ्यायचं नाही. बरं, आता ही डायग्राम ड्रॉ करत असताना काय नियम आणि अटी आहेत, चला बघू या डायग्रामला कसं समजून घ्यायचं. मी एक या ठिकाणी हा रिजिड सपोर्ट घेतलेला आहे. ठीक आहे, एक दोरी घेतली. ठीक आहे, आणि त्याचा जो काही बॉब आहे तो बॉब इथे बांधला आहे. लक्षात येतं. त्याला हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह केलंय, म्हणजे असल्या प्रकारचं इथे येईल. तर ठीक आहे, आणि इकडे पण इथे येईल, आणि हे सर्कल असं मूव्ह होतंय असं कन्सिडर केलं आपण, हॉरिझॉन्टल सर्कल. ठीक आहे. आता मला सांगा, ही जी काही दोरी होती इकडून इकडे गेली, म्हणजे या ठिकाणी अँगल तयार झाला. आता सगळ्यांना माहित आहे की मास असेल तर व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने वेट असते. त्याला काय म्हणायचं, वेट. F = ml येतात, तसं वेट आहे mg व्हर्टिकली. आता काय करायचं, तुमचं जे काही बॉब असेल, जे काही मास असेल, त्या मासवर स्वतःला बसायचं. स्वतः तुम्ही बसायचं इथे. आता बघायचंय की दोरी कोण्या दिशेने आहे, तर ही दिशा आहे दोरीची. असं समजा की ते पाऊस पडत आहे आणि पावसामध्ये आपण छत्री ओपन केली, तर छत्री कसं, हे बारिश येत आहे, समजा पाणी येत आहे, मी इथं बसलेला आहे. माझ्याकडे जर असा पाऊस असेल तर मला छत्री अशी ओपन करावं लागेल. तर त्या जे काही छत्रीसारखं ओपन केलं त्याला टेन्शन असं म्हणतो आपण. स्ट्रिंग टाईट होते, टेन्शन येत असते. बरं, समजलं आता हे. आता या टेन्शनचे 2 कॉम्पोनंट आहे. जसं की एक्झाम्पल सांगतोय, मी इथे उभा आहे आणि मला कोणीतरी ओढत आहे आणि मी या दिशेने येतोय. याचा अर्थ असा आहे का मी इकडेच फोर्स लावला नाही. याचे 2 कॉम्पोनंट होतात, जसं की एक इकडे आणि एक इकडे होतो. राईट आहे. आणखीन एक एक्झाम्पल, समजा या ठिकाणी प्रोजेक्टाईल मोशन होतंय आणि माझ्याकडे एक बॉल आहे. बॉलरनं बॉल फेकला, माझ्याजवळ बॅट आहे आणि मी इथे 6 मारणार आहे. आणि 6 मारल्यानंतर माझा बॉल असा गेला या ठिकाणी. याचा अर्थ काय बरं, ही जी काही इनिशियल वेलॉसिटी, याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. हा एक्स ॲक्सिसने समोर जात आहे आणि वरी जाते, म्हणजे वाय ॲक्सिसने पण जातोय. पण रिझल्टंट मला काय भेटला आहे, तसाच इथे पण अलॉंग द एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आपण रिझल्टंट कॉम्पोनंट
या टेन्शनचे रिझॉल्व करणार आहे. करेक्ट आहे. मग हा जो काही टेन्शन आहे नीट लक्ष द्या काय म्हणतो ते. या टेन्शनचा एक कंपोनेंट इकडे असेल आणि एक इकडे असेल. काय टेन्शन तर नाही. जसं याचे कंपोनेंट काढले आपण, ह्या जो टेन्शन आहे याचे जसे कंपोनेंट जसं व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल कंपोनेंट काढला. ओके. आता नीट लक्ष द्या. हा थिटा तर हा थिटा. का बरं सर? अल्टरनेट अँगल म्हणतात. झड डायग्रामच्या आतील बाजूतील जे अँगल असतात ते सेम असतात, त्याला अल्टरनेट अँगल म्हणतात. ही झड डायग्राम आहे. म्हणजे हा अँगल इथला थिटा जर 30 असेल तर हा पण 30 असेल है ना. याला अल्टरनेट अँगल असं म्हणतात. काही टेन्शन नसावं. आता तुम्हाला जर टिग्नोमेट्रिक टर्म माहिती नसेल तर मी सांगतो ते नीट लक्षात घ्या. जिच्या सोबत थिटा तो कॉस थिटा असतो, पण हा कोणाचा कंपोनेंट आहे? टेन्शनचा, म्हणून टी लिहायचं. टी कॉस थिटा. करेक्ट आहे. कळालं. आता ही समोरील बाजू अँगलची बघा. ॲडजस्टंट साईडला कॉस म्हणतात, ॲडजस्टंट डिवाइड बाय हायपोटेन्यूस. कॉस थिटाचा फॉर्म्युला माहिती असेल तर. आणि साइन थिटाचा ॲडजस्टंट ऑपोजिट डिवाइड बाय हायपोटेन्यूस. सॉरी, तर इथं मी टी साइन थिटा लिहू शकतो. काय तुम्हाला. आणि मला सांगा हा कंपोनेंट कुठे? सेंटरकडे. आणि हा जो हॉरिझॉन्टल सर्कल आहे त्याचा हा रेडियस पण आहे. ठीक आहे. म्हणजे ही लेंथ आहे, ही हाईट आहे, हा रेडियस आहे. याला नाव देऊ शकता तुम्ही SOP असं ट्रायंगलचं नाव पण देऊ शकता. ज्यांना ही डायग्राम ड्रॉ करता आली, हे बेसिक समजलं, त्यांच्यासाठी हे डेरिव्हेशन एकदम भाऊ सोपं साधं, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सरळ 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 आहे. हे लक्षात येत असेल. टेन्शन कसं येतं? अवे फ्रॉम द बॉडी येते है ना. आता टी साइन थिटा, टी कॉस थिटा हे टेन्शनचे कंपोनेंट आहेत. mg मास असेल तर वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन असतं. हे माहीत असलं पाहिजे. साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. कळालं. टी साइन थिटा, टी कॉस थिटा, टी mg हे सगळं कळालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातोय. ओके. समजलं. हे कंपोनेंट रिझॉल्व करता आले पाहिजे. थिटा कसा आला, हाच कसा आला. आता याला तुम्हाला लिहायचं. मग हे लिहायचं कसं? आता ही डायग्राम ड्रॉ केली. तुम्हाला जर ड्रॉ द लेबल डायग्राम असा क्वेश्चन जर आला तर 1 मार्क डायग्रामला आहे. आणि जे काही तुम्ही थिटा लिहिणार, 1 थिटा कशाला म्हणलं, नंबर 2 तुम्हाला टी कॉस थिटा कशाला म्हणायचं, टेन्शन म्हणजे काय हे लिहिणं म्हणजेच त्याची लेबलिंग करणं आहे. त्याचा मार्क 1 असतो. आता दिसतं आपल्याला या डायग्रामवर येतो मी. हे ठीक आहे, एका बाजूने काढली काय हरकत नाही. सी काय बरं? सेंटर ऑफ द सर्कल. या सर्कलचा हॉरिझॉन्टल सर्कलचा सेंटर आहे. ओके. आर काय बरं? दिसतं सगळ्यांना, हा रेडियस आहे सर्कलचा. एल काय बरं? लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे. ओके. एम काय बरं? मास ऑफ द बॉब आहे. ओके. मग वेट कोण आहे? mg वेट आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. नंतर वेट ऑफ द बॉब आहे. टी नॉट काय? आता तिथे टी नॉट घेतलं काय टी घेतलं का काही फरक नाही पडत. तुम्हाला पुस्तकासारखं जर लिहायचं असेल तर लिहू शकता. ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि फिजिक्सवरच मारा शिक्का. लक्ष द्यावा भावा. अरे नाही तर बस. तर टी काय आहे? टेन्शन ऑफ द स्ट्रिंग आहे. दिसतं. थिटा सेमी व्हर्टिकल सर्कलचा तुमचा सेमी काय म्हणला? अर्धा आहे ना, हे त्याचा अँगल आहे. बरं, तुम्हाला फोर्स कोणकोणते ऍक्ट झाले याच्यावर दिसत आहे. सर वेट आहे mg, त्याला म्हणायचं व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. लिहा बरं इथे बघा. वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. टेन्शन जे आहे डायरेक्टेड टुवर्ड द पॉइंट ए. बघा डायरेक्टेड टुवर्ड द पॉइंट ए कडे तुमचं दिसते इथे. मग या टेन्शन कॅन रिझॉल्व इंटू 2 कंपोनेंट. 2 कंपोनेंट म्हणजे रिझॉल्व झालेले आहेत. नंबर 1 पहिला टी कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. बघा टी कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन है ना. टी कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड. आणि टी साइन थिटा हॉरिझॉन्टल कंपोनेंट. आणि हा टी साइन थिटा हा सेंटरकडे आहे. म्हणजे कोणता फोर्स प्रोव्हाइड करत असेल कॉमेंटमध्ये लिहा. टी साइन थिटा कोणता फोर्स प्रोव्हाइड करते हे सेंटरकडे आहे. सेंटरकडे फोर्स कोणता प्रोव्हाइड होतोय माहिती असलं पाहिजे. चला आता आपल्याला इथे डेरिव्हेशन मस्तपैकी लिहायचं आहे आणि हा क्वेश्चन संपवायचा. याच्यावरले न्यूमेरिकल घ्यायचे, टेक्स्टबुकमधले घेऊ, सॉल्ड अनसॉल्ड घेऊ, आणखीन MCQs पण घेणार आहे. ठीक आहे. चला पुन्हा एकदा डायग्राम तुमच्यासाठी भावा, तुमच्यासाठी पुन्हा एकदा डायग्राम. चला ठीक आहे. इथे तुमच्याकडे स्ट्रिंग घेतली, एक बॉब घेतला हा, आणि हा तुम्ही ठीक आहे. बापरे. हां हां. आणि हा आहे असा. चला ठीक आहे. थिटा घेतला हा. ठीक आहे चालेल.
हा वेट आहे तुमचा, हा मास आहे, मास आहे तर वेट आहे, mg नावाचा वेट आहे, दिसतंय? ओके, थिटा पण आहे. आता इथे तुम्हाला सेंटर सी घ्या, जे घेतलं असेल ते, इथं पी घ्या, इथं ओ घ्या, काही पण घेऊ शकता, असं काही नाही. तुम्हाला एक कळालं असेल इथं टेन्शन आहे सर, म्हणून या ठिकाणी हा अल्टरनेट अँगल आहे म्हणून थिटा घेतला. पुन्हा सांगतोय, जिच्यासोबत थिटा 2 असतो कॉस थिटा, आणि हा जो कंपोनंट आहे सेंटरकडे तो आहे टी साईन थिटा, पण हा रेडियस पण या सर्कलचा. मला वाटतं खूप छानपैकी समजत असावं. अशी इथं यल कॉस थिटा किंवा एच पण लिहू शकता, किंवा काही लोक यल कॉस थिटा पण लिहितात, आणि हा यल आहे. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यावरून 1 बाय 1 आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे. बरं, पुस्तकात टी नॉट लिहिलं असेल तर टी नॉट लिहा बरं, जर लिहिला असेल तर. उगीच परेशान होऊ नका, बस खुश, गब्बर खुश हो गया, काही प्रॉब्लेम नाही आहे. चला, आता मला एक सांगा, टी नॉट साइन थिटा हा कोणीकडे आहे? सेंटर कडचा कॉम्पोनंट आहे, आणि कोणताही फोर्सचा कॉम्पोनंट किंवा कोणीही अगर सेंटरकडे जर फोर्स अट्रॅक्ट करत असेल तर त्याचं नाव आहे सेंट्रीपिटल फोर्स, राईट आहे. म्हणजेच टी नॉट थिटा है ना, टी नॉट साइन थिटा सॉरी, हा आहे mr ओमेगा स्क्वेअर, सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. आता काही जणांचा प्रश्न येऊ शकतो मनामध्ये, बरं का सर इथं टी साइन थिटा mv स्क्वेअर आपण आर का नाही लिहिलं? हा प्रश्न जर डोक्यात येत असेल तर करेक्ट आहे, तुमचं काही चुकीचं नाही आहे. पण मला सांगा, नावच काय? कोनिकल पेंडुलम, म्हणजे रोटेशन करतोय, हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, आणि तिथं अँग्युलर टर्म वापरावं लागेल. बरं, नाही लक्षात येत. माझा मकसद काय आहे तर सर तुमचं आहे म्हणणं पिरियड काढा. इथं पिरियड काढायचा आपल्याला क्वेश्चन वाचला होता, तर पिरियडचा फॉर्म्युला मी शिकवलाय 2π ओमेगा. मग ओमेगा इथं आणावं लागेल ना, आणावं लागेल की नाही? थोडासा विचार करणं गरजेचं आहे, समजलं का? आजार. चला, नंतर सांगा, टी नॉट कॉस थिटा दिसते तुम्हाला, डायग्रामवर जा, मी आधीच सांगतोय. चला, चांगली डायग्राम जमली भाई, वो बल्ले बल्ले करेगा, है ना. म्हणजे हा आणि हा इक्वल आहे बघा. ही बॉब इथं असण्याचं कारण काय? वरचा आणि खालचा फोर्स सेम असेल म्हणून तो बॉब तिथं आहे. नाहीतर एम जी जास्त असतं तो बॉब खाली आला असता, किंवा टी कॉस थिटा असतं तो वर गेला असता, असं काही झालं असतं की नाही? थोडासा विचार करण्यासारखा आहे, म्हणून इथं एम जी. आपण सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, ताईबाई अक्का, मला काढायचं ओमेगा, हिच्यावरून निघू शकतो का? हो सर. मग मी एक काम करतो, फर्स्ट बाय सेकंड इक्वेशन करतो, चालेल सर. फर्स्ट इक्वेशन आहे टी नॉट साइन थिटा डिवायडेड बाय टी नॉट कॉस थिटा. या ठिकाणी हे mr ओमेगा स्क्वेअर, आणि हा आहे mg. चला, मग m कॅन्सल झाला, टी नॉट कॅन्सल झाला, साइन बाय कॉस हा टॅन थिटा आहे, आणि इथे आहे r ओमेगा स्क्वेअर अपॉन g आहे, राईट आहे. मला ओमेगा पाहिजे म्हणून g टॅन थिटा डिवायडेड बाय r ओमेगा स्क्वेअर, करेक्ट आहे. मला ओमेगाच पाहिजे फक्त, म्हणून इथे मी करू शकतो g टॅन थिटा डिवाइड बाय r, हे झाला तुमचा ओमेगा. आता तुम्हाला एक आणखीन ऑप्शन देतो मी. आता इथं लिहायचं असं हेडिंग, पुन्हा सब हेडिंग म्हणता येईल त्याला, पिरियडचा सिम्बॉल टी आहे. इथं डेफिनेशन लिहू शकता, टाइम टेकन बाय बॉब टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, अशी डेफिनेशन लिहू शकता. लिहायचं लिहू शकतो मी इथे, पण टाइम होईल, बरं ठीक आहे. हां, टाइम टेकन बाय बॉब टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन. ठीक आहे, लिहू शकता, टाइम टेकन बाय बॉब टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन इज कॉल्ड एज अ पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. पण एवढं तुम्हाला लिहायचं, हे 1 आहे, ONE आहे मित्रांनो. ठीक आहे, चला. मग आता पिरियडचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, काय आहे बरं? टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. पण ओमेगा आपण फाइंड केलेला आहे, म्हणून इथे लिहू शकता 2π
ओमेगाची व्हॅल्यू जी आहे ती लिहू शकतो आपण जी टॅन थिटा डिवाइड बाय आर. काय टेन्शन आहे? समजतं सर्वांना? डिवाइडचा डिवाइड न्यूमॉनिटर जातो म्हणून 2 पाय ॲज इट इज. याला मी खाली मुडकं वरी पाय असं म्हणू शकतो. कळतं ना? खाली मुडकं वर पाय, न्यूमॉनिटर टू डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर टू न्यूमॉनिटर करू शकतो. तर तुमचा हा पिरियड रेडियसच्या फॉर्ममध्ये भेटलाय, म्हणजे रेडियस. पण काय मला रेडियसची पण काही व्हॅल्यू टाकता येऊ शकते का? हो. कशी टाकायची? चला, फ्रॉम द ट्रायंगल असं लिहा. फ्रॉम द ट्रायंगल काय नाव दिलं आपण? OCP, राईट आहे. साईन थिटा, कारण की ही थिटाची अपोजिट साईड आहे. आता काही जणांच्या डोक्यात येत असेल की साईनच का वापरलं, कॉस का नाही? अरे बाबा, मला आर काढायचं. आर कोणाची आहे? कोणती बाजू आहे? समोरील आहे. कर्ण कोणता आहे? हा आहे यल. हाईट कोणती आहे? कळणं गरजेचं आहे. म्हणून इथे मी लिहू शकतो साईन थिटा कसं लिहिणार? अपोजिट डिवाइड बाय हायपोटेन्यूस. म्हणून आर इज इक्वल टू यल साईन थिटा असं लिहिता येतं. चालेल? चला समोर बघू आता आपल्याला काय लिहायचं ते. आता आपण लिहू सर. ओके, हां, व्हॅल्यू पुटअप करू. या इक्वेशनचं नाव द्यावं लागेल आपल्याला. 3 नंबर नाव देऊ. ठीक आहे. आणि याला म्हणू असं पुट इक्वेशन 3 करायचे. चला, टी इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ आरच्या जागी आपण लिहू शकतो यल साईन थिटा. नीट लक्ष द्या जी. ओके. टॅन थिटाला मला असं लिहिता येतं का? साईन थिटा अपॉन कॉस थिटा. काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. कदाचित टॅन थिटाला कसं लिहिलं याच्याबद्दल कोणाला जर काही डाऊट असेल तर विचारू शकता. साईन साईन कॅन्सल होईल इथे. साईन साईन कॅन्सल होईल. तर 2 पाय डिवाइडचा डिवाइड न्यूमॉनिटर जातो, कळत असेल. यल कॉस थिटा अपॉन जी. हे माझ्याकडे पिरियड भेटलेलं आहे. पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. हे कोण आहे आपलं? पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला समोर प्रश्न असा विचारतात की फ्रिक्वेन्सी काय असेल? पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. आता बघा मी काय लिहितो हेडिंग. फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. एन लिहा, काही लोक एफने सुद्धा दाखवतात. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणजेच नंबर्स ऑफ रिव्हॉल्युशन. डेफिनेशन लिहू शकता. नंबर्स ऑफ रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाइम. नंबर्स ऑफ रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाइम म्हणजे एका सेकंदात किती नंबर्स ऑफ रिव्हॉल्युशन्स करेल हा बॉब, त्याला आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणता येईल. आता 1/t म्हणजे यालाच इन्व्हर्स करावं लागेल का सर? हो. डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकतो. हो, लिहा, काय हरकत नाही. बघा, हा फॉर्म्युला लिहा. 1/2 पाय बघा, इन्व्हर्स लिहिला म्हणजे उलटा लिहिला. हा जी जाईल वरी आणि हा यल कॉस थिटा होईल. निश्चित हा क्वेश्चन तुम्हाला कळालाच असेल अशी अपेक्षा व्यक्त करायला 4 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो. सर मार्किंग कशी असणार बरं याची? मार्क कशी असणार आहे? चला, मी इथे तुम्हाला मार्क कसे असावे तर पहिल्यांदा डिफाईनला पहिला आधी असं नाही लिहित. एक मिनिट. मार्क कशा असावे याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला फ्लोचार्ट सांगतो याचा. का इथेच द्यायचे? इथेच द्यायचे का? चला, काय हरकत नाही. हे बघा, पहिले तर एक सर्वात आधी डेफिनेशन असली पाहिजे होती इथे. डिफाईन काय आहे त्याचा अर्धा मार्क, डायग्रामला अर्धा मार्क, म्हणजे या डायग्रामला अर्धा मार्क. या क्वेश्चनमध्ये कधी कधी ड्रॉ द लेबल डायग्राम असा स्पेशल प्रश्न येऊ शकतो. हां, लक्षात आलं? म्हणजे अर्धा अर्धा. ठीक आहे. 4 मार्काला प्रश्न येणार आहे. याच्यानंतर आपण हे जे प्रोसेस करतोय याच्यासाठी आधा मार्क, इथे आधा मार्क. ठीक आहे, 2 मार्क झालेले आहेत. पिरियड आधा मार्क. ठीक आहे, पूर्ण. आणि इथे आधा मार्क. ठीक आहे, 1 2 3
आणि फ्रिक्वेन्सी 3.5. आणि याचं एक्सप्लेनेशन थोडक्यात लिहायचं, खूप मोठे एक्सप्लेनेशन लिहायचं नाही. का बरं सर सांगतोय? एक्सप्लेनेशन काय लिहिलं आपण सगळ्यांना माहितीच आहे. एक्सप्लेनेशनमध्ये काय लिहिसाल? m इज द स्मॉल बॉब ऑफ द मास आणि l इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. द वेट व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन इज mg and tension of the string away from the mass and toward the origin. ओ पॉइंट बोलू जो म्हणजे जे तुम्हाला म्हणायचं ते म्हणू शकता. ठीक आहे. मग काय म्हणायचं? टेन्शन देअर आर द टू रिझॉल्व्ड कॉम्पोनंट. टी कॉस थिटा is the vertical component, t sin theta is the horizontal component to provide the necessary centripetal force. समजलं? हिच्या व्यतिरिक्त काहीही लिहायचं नाही. याला कोणीही जास्त वाचत नाही. 21 वर्ष पूर्ण झाले, 22 वर्ष चालू आहे, पेपर चेक करत असतो बाबा. मी ऑथेंटिक एक लेक्चरर 15 वर्षापासून आहे. त्याच्या आधी मी शिकवायचोय, एक लक्षात घ्या. ठीक आहे. हे समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 4 मार्काचा क्वेश्चन कसा? तर डिफाईनला अर्धा, डायग्रामला आधा, 1 मार्क, एक्सप्लेनेशनला 1.5, 2, अर्धा 2.5, 3, 3.5, फ्रिक्वेन्सी 4 मार्काला हा क्वेश्चन कधी कधी 3 मार्काला येतो, कधी कधी 4 मार्काला पण येतो. सी आणि डी सेक्शन आहे. चला मग आपल्याकडे आता न्यूमेरिकल दिलेलं आहे आणि या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला फक्त एक गोष्ट इथं क्वेश्चन मुद्दामून कमी घेतला, तुम्हाला घेता येऊ शकतो. जर घ्यायचाच असेल तर पूर्ण एकदा टेक्स्टबुक ओपन करा आणि या टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल 1.4 असं आहे. माझ्या याच्यात जे पेज नंबर आहे बुकमध्ये, टेक्स्टबुकमध्ये, हा पेज नंबर जो आहे मला वाटते 9 नंबरचा आहे. प्लीज हा पेज नंबर बघू शकता. डायग्रामला नीट जर समजून घेतलं तर काहीच फार मोठा काही क्वेश्चन नाही आहे, एकदम इझी. फक्त मुलं बिझी असतात हा प्रश्न आहे, बाकी काही नाही. क्वेश्चन नीट वाचा. अ मॅरी गो राऊंड युजली कन्सिस्ट ऑफ द सेंटर ॲक्सिस पिलर. हा दिसतो पिलर तुम्हाला? लिहिलं इथपर्यंतचा क्वेश्चन समजला. एक पिलर घेतलेला, एक ॲक्सिस घेतलेला. ओके. ॲट द टॉप ऑफ देअर आर हॉरिझॉन्टल रॉड विच कॅन रोटेट अबाउट द व्हर्टिकल ॲक्सिस. म्हणजे मी एक ॲक्सिस आहे, हा रॉड आहे, हा असा 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 दिसतो का थोडासा, किंवा असं, हां असं दिसेल. आता बघा हे असं आहे. ही डायग्राम खरी अशी आहे. एक रॉड आहे, हॉरिझॉन्टल रॉड आहे, खाली हे घोडे लटकवले. भाऊ मी पण याच्यात मॅरी गो राऊंडमध्ये दसरा असतो किंवा यात्रा असते ना, त्या ठिकाणी हत्ती घोडे असतात बघा, असे त्याच्यावर बसलो आहे आणि हे असं फिरतंय. आता असं जर फिरत असेल, हे जर असं फिरत असेल, हे असे राहतील का बरं? नाही, हे असे होतील. लक्षात आलं का? ही डायग्राम अशी, नीट लक्षात आलं असेल बघा, अशी. आता मला फिरवलं, रोटेट झालो असं, तर काय होईल? ह्या ती घोडे अशी जातात आणि आपण वरटतो, मग वाचवा रे बापा, मेलो रे, वाचवा रे. आठवतं का? तुम्ही पण बघितलं असेल. ॲट द टॉप देअर आर द हॉरिझॉन्टल रॉड कॅन रोटेट द व्हर्टिकल ॲक्सिस. या ॲक्सिसचा व्हर्टिकल ॲक्सिसला मूव्ह केलं. ॲट द एंड धिस हॉरिझॉन्टल रॉड देअर इज द व्हर्टिकल रॉड फिक्स एल्बो जॉईंट. मी जसं एल्बो जॉईंट म्हटलं, हे जॉईंट आहेत बघा, हे माझ्या एल्बोचे जॉईंट आहेत. हे जॉईंट आहेत ना, हे कळालं ना, हे जॉईंट आहेत, ते जॉईंट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे? ॲट द लोअर एंड ऑफ इच व्हर्टिकल रॉड देअर इज द हॉर्स. बघा इथं घोडे लावलेले आहेत. ॲक्च्युली हे घोडे इथे होते पहिल्यांदा. सुरुवातीला हे जे घोडे जर तुम्ही पाहिले असे आहे, मी थोडंसं रेड पेननं काढतो म्हणजे कळेल तुम्हाला. हे ॲक्च्युली असे आहेत बघा. आणि हे जे घोडे आहेत ना, हे जे घोडे लावलेले आहेत हे असे आहेत. हा घोडा इथं लावलेला असा ॲक्च्युली, पण ते रोटेट झाल्यामुळे देर इज द हॉर्स ऑन विच द रायडर कॅन सीट. तिच्यावर रायडर बसला म्हणजे आपण लहान मुलं बसायचे तिथं. ॲज द मॅरी गो राऊंड सीट इन टू द रोटेशन द व्हर्टिकल रॉड मूव्ह अवे फ्रॉम द ॲक्सेल. अवे गेले, दूर गेले बघा, इकडपर्यंत आले. मेकिंग अँगल दिलेला आहे आणि याची बघा लेंथ दिलेली या रॉडची 2.1, पुस्तकात वाचा, आणि याची 1.5 आहे. अच्छा, सगळ्यांना कळालं असेल. पण मला सांगा, याचं जे काही सर्कल आहे, तुम्हाला असं वाटतं काय कोनिकल पेंडुलम सारखं आहे? सर कोनिकल पेंडुलम सारखं कॉन्सेप्ट लागेल. चला मी दाखवतो तुम्हाला. आता मला सांगा, हा घोडा आहे, घोड्याचं मास असेल स्वतःचं. सर मास आहे तर काय असेल बरं? वेट असेल. म्हणजे करेक्ट आहे. आता ही दोरी आहे तर टेन्शन असेल सर. हां, टेन्शनचे 2 कॉम्पोनंट असतील. मग इथे थिटा आहे ना, हा थिटा आणि हा झेड अँगल, अल्टरनेट अँगल. कळतं ना? बघ ना, हे झेड अँगल आहे बाबा. हे
हा थिटा आहे तर हा थिटा, मग हा येईल सर टी कॉस थिटा येईल, आणि इथे जे काही येईल हा सेंटरकडे येईल, म्हणून हा टी साइन थिटा आपण घेऊ शकतो. मला वाटते सगळ्यांना कळालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही. खूप डिटेल सांगतोय भावा, आणि मस्त सांगेल, जेणेकरून की कोणालाही वाटलं पाहिजे की सर खरंच मस्त समजून सांगताय म्हणून. टी कॉस थिटा इथे बघा कळालं असेल, ही रस्सी आहे, दोरी आहे, या दोरीवर टेन्शनमुळे दोन कॉम्पोनंट टी कॉस थिटा टी साइन थिटा. टी कॉस थिटाला एम जी बॅलन्स करायला, टी साइन थिटा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायला. आता इथे मी त्याच आधारित लिहितोय. पहिल्यांदा तर गिव्हन डेटा लिहितोय सर. गिव्हन डेटा काय दिला, मला काय वापरायचं आहे. तर सर्वात आधी सर इथे मला आर काढणं गरजेचं आहे, आणि जर आर काढायचा असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल हा आर इथे आहे, इथपर्यंत आहे, नाही सॉरी हे याला काहीतरी एक डिस्टन्स म्हणा, आणि हे मला यक्स काढावं लागेल का. बरं ठीक आहे, मी काढतो. आता मला टोटल अंतरला डिस्टन्स म्हणतो मी त्याला, किंवा आर ठीक आहे, मी असं म्हणतो याला डी जो दिलेला असं सांगावं लागेल मला. डी इज इक्वल टू हे जे डिस्टन्स आहे 2.1 आहे मीटर, आणि ते 1.5 आहे. बरं, मग मला काही काढता येऊ शकते का, तर मला आधी आरचं काढणं गरजेचं आहे. अँगल पण मला माहिती झालेला आहे. थिटा जो आहे तो आहे 37. ठीक आहे, टेक्स्टबुकमध्ये नीट बघा, इथं मला क्वेश्चन खूप मोठा झाला, मी सॉल्व्ह नसतो करू शकलो म्हणून करतोय. आता मला हे माहिती आहे सर, हे 2.1 आहे, हे किती आहे कसं काढणार. तर तिथे एक ट्रायंगल आहे बघा, हा ट्रायंगल तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल कदाचित. हा ट्रायंगल आहे बघा, हा दिसतोय, हा आहे 1.5 मीटर. ठीक आहे, हा आहे थिटा, हा आहे यक्स. ठीक आहे, असाच आहे ना. आणि थिटा मला माहिती आहे ही कोणासमोरील बाजू आहे, म्हणून मी इथं लिहू शकतो साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइन डिवाइड बाय हायपोटेन्यूज. बघा 90 कोणासमोरील बाजू 1.5. सर साइन थिटा तुम्हाला थोडंसं नॉलेज असेल तर, नाही तर 37 आहे, मी त्याला यक्स याला 3/2 लिहू शकतो का सर, चालेल 3/2. चला सर मला यक्स काढायचं आहे. एक मिनिट सर, आणखीन थोडं समोर जावं लागेल, काय हरकत नाही. साइन 37 तुम्ही जर लॉग बुकमध्ये जर बघितलं असेल तर, नाही तर राहू द्यायचं का, राहू देऊ शकतो का आपण, है ना. साइन 37 जर कणाला माहिती असेल तर 3/5 व्हॅल्यू येते बघा. कसं, चला मी समजून सांगतो. लॉग टेबल घ्यायचा, नॅचरल कोणता, नॅचरल टॅन. बघा लॉगॅरिथम यूज करत नसतात, नॅचरल टॅन, नॅचरल कोसाइन. आता नॅचरल साइन बघायचं. नॅचरल साइनमध्ये 37 जर तुम्ही जर घेतला तर तुमच्या लक्षात येईल 0.6. बघा हे नंबर येईल 0.601, मतलब 0.6च म्हणू शकता, आणि ही व्हॅल्यू असू शकते 3/5. एक कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, समजलं. म्हणजे याच्यात काय जास्त ठीक आहे. राहिलं काय सर, यक्स हा डिवाईडचा वरी जाईल, हा 3. मला वाटते यक्स इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, हे 9 झाले आणि हे 5 2 10 झाले, तर 0.9 मीटर आहे. आता मला आर काढायचं. आर काढायचं म्हणजे काय, 2.1. बघा इथून इतकं 2.1 आहे, 2.1 आहे, आणि हे 0.9 आहे, हे इथून इतकं 2.1, आणि हे 0.9 अंतर आहे. हे पूर्ण अंतर काढ, ते सर्कलचा रेडियस आहे. हे जे मॅरीगो फिरते तर 0.9. मला वाटते इथं 3 मीटर आर भेटला. आता प्रश्न सुटला. आता मी समोर जातोय, नीट लक्ष घ्या. टी साइन थिटा जे आहे, माझा उद्देश काय आहे, क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, नीट जर वाचलं तर फ्रिक्वेन्सी काढायचा, मला इथं एन काढायचा, हा माझा मेन टार्गेट आहे. मला सांगा टी साइन थिटा हा काय प्रोव्हाइड करायला बरं, सेंटरकडे. हे मी आर का बरं काढलं, कळालं का तुम्हाला सर्वात आधी, कारण की रेडियस, सर्कलचा रेडियस माहिती नव्हता मला. इथून इतका हा पार्ट माहिती आहे 2.1, पण हा पार्ट माहिती नाही. मग मी इथं जॉमेट्री लावली, टिग्नॉमेट्री लावली बेटा, समजतं. आता साइन थिटाच्या जागी मी घेऊ शकतो mr². सगळ्यांना कळाला असेल, कारण की टी साइन थिटा हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायला सेंटरकडे आहे. आणि राहिलं टी साइन थिटा झालं, टी कॉस थिटा वेट mg बॅलन्स करते. मला वाटतं आपण ह्याला डिवाइड करू, फर्स्ट बाय सेकंड
फर्स्ट आहे टी साइन थिटा आणि इथं आहे टी कॉस थिटा. इथं एम आर ओमेगा स्क्वेअर हा एम जी कॅन्सल करून समोर जाऊ आपण. ठीक आहे, टी टी कॅन्सल, एम एम कॅन्सल, साइन बाय कॉस असते टॅन थिटा. नीट लक्ष द्या, आर आपल्याला ओमेगा म्हणजे 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर, कदाचित सगळ्यांना कळाला असेल. ओमेगाचा फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सीसोबत 2 पाय एन, बरोबर आहे. स्क्वेअरिंग केली मी, डिवाइड बाय जी. पण पुस्तकात दिलेला आहे जी म्हणजेच पाय स्क्वेअर, माहिती आहे, म्हणून हा आणि हा चालला गेला. टॅन माहिती आहे 37 आहे सर. त्याच्यानंतर राहिला सर हे आर, ही 4 आणि हा एन स्क्वेअर. मला वाटते टॅन 37ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती असली पाहिजे. 3/4 आहे, 3/4. आणि जर तुम्हाला जर प्रूफ करून दाखवायचं असेल तर हा लॉग टेबल नक्की उचला. नॅचरल टॅनमध्ये जा, नॅचरल साईन, नॅचरल कोसाईन, नॅचरल टॅन जे आहेत त्याच्यातला नॅचरल टॅन बघू शकता तुम्ही. 37 बघा, 37 झिरोमध्ये जर बघितलं तर 7.5 येतं आहे आणि 3/4चं पण 7.5 येतं. उत्तर बघा, 0.0. आता मला आर पण माहिती आहे सर, हां आर माहिती आहे 3 आहे, ओके सर. हा 4 माहिती आहे सर, हा एन माहिती आहे. हा 3 कॅन्सल होऊन जाईल, हा 3 कॅन्सल, तर हा 4 जा 16 एन स्क्वेअर. मला सर एन पाहिजे, एन स्क्वेअर गेला तो 1 आणि हा 4. एक तर हर्ट्झल्या पुस्तकामध्ये RPS लिहिलं तरी चालेल. म्हणजे एका सेकंदाला 1/4 रिव्हॉल्युशन्स करतोय, ह्या त्याचा अर्थ आहे. आणि मला वाटतं हा क्वेश्चन एकदम साधा आहे, फक्त इथं कॉम्पोनंट रिझॉल्व करता आले पाहिजे. डायग्रामॅटिकली न्यूमेरिकल आहे, म्हणजे डायग्राम जर समजली तर करता येऊ शकतं. सर्वात आधी टार्गेट व्हाय हे काढायचं, रेडियस किती आहे सर्कलचा. ठीक आहे, याच क्वेश्चनवर आधारित क्वेश्चन्स आहेत, तसाच आहे थोडासा, फक्त व्हर्टिकल कोनिकल आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे की क्वेश्चन काय दिला. सेमी व्हर्टिकल अँगल कोनिकल सेक्शन आहे, फनल. तुम्ही ते स्वस्त धान्याच्या दुकानावर कधी गेला का, तर पहिल्यांदा रॉकेल भेटायचं आणि त्या रॉकेलमध्ये माहिती आहे रॉकेल टाकायचं. तसल्या प्रकारची ती चिमणी काय म्हणत होते मला माहिती नाही. ठीक आहे, तसाच प्रकार आहे इथे पण. हे बघा हा असा आणि त्याला ठीक आहे असं काही येऊ शकते, राईट आहे. हा ॲक्सिस असेल तुमचा, चला. आणि इथं फनलचा हा जे काय अँगल आहे हा 37 आहे, 37 आहे, राईट आहे, करेक्ट आहे. देर इज द स्मॉल बॉल केप्ट इनसाइड द फनल. एक बॉल आहे म्हणते, त्याचं म्हणणं आहे. चला आपल्याकडे एक बॉल बॉल घेतला एक आणि तो रोटेट फनलमध्ये करतो. मॅक्झिमम स्पीड बॉल कॅन हॅव द ऑर्डर रिमेन. म्हणजे इथं जर असं बघा, बॉलची इथं स्पीड कमी, इथं जसं जसं वर जातील बॉल तसं स्पीड वाढवेल ना. हा मला एक सांगा, तुम्ही धरलं तिच्यामध्ये घेतलं त्या फनलमध्ये बॉल छोटासा, त्याला असं फिरवलं, जितकं जास्त स्पीड तसा वर जाईल, इथे पण जाईल. मॅक्झिमम स्पीड तर इथं असेल तर त्याची वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड अशी दिलेली मॅक्झिमम स्पीड. ठीक आहे, कॅल्क्युलेट द इनर रेडियस, म्हणजे याचा रेडियस किती असेल, जो फिरतोय ना असा गोल गोल किती असेल, ब्रिम ऑफ द फनल. देर इज एनी लिमिट अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. तर इथं लोअर स्पीड या पर असेल. हे आता मला सांगा, तुम्ही कितीही जोरात फिरवा तो फिरणार आहे, असा काही प्रॉब्लेम नाही. पण जर स्पीड कमी केली ना तर तो बॉल आहे ना खाली येईल. तुम्ही जर स्पीड केली तर तो खाली पडून जाईल बॉल. बघा ना, तुम्ही फिरवा असं तुम्ही स्पीड कमी करा, तो बॉल खाली पडून जाईल. म्हणजे आपल्याला अप्पर स्पीड काढायची गरज नाही, त्याची फ्रिक्वेन्सी काढायची नाही. आपल्याला लोअर जेव्हा स्पीड होईल तेव्हा त्याची किती फ्रिक्वेन्सी असेल हा आपल्याकडे क्वेश्चन आहे, हा प्रश्न आहे. नीट लक्षात घ्या, 2 आहेत. रेडियस पण काढायची. गिव्ह द लॉजिकल रिझनिंग. जीची व्हॅल्यू आणि साइन 30ची व्हॅल्यू 37ची दिलेली आहे मला माहिती. आता हा बॉल समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला पकडावं लागेल इथे. आता मला सांगा, याच्यावर एक फोर्स येतो नॉर्मल, 2 सरफेसचा कॉन्टॅक्ट आला की तेव्हा नॉर्मल फोर्स येत असतो. आता नॉर्मल फोर्स हा परपेंडिक्युलर असा असता तर असा राहिला असता, असा झाला तर तो असा झाला, बघा तिरकट झाला. याचे 2 कॉम्पोनंट करणार सर. हा एक वेट पण आहे, मास असेल तर त्याचं वेट पण असेल सर. हा पण तर आपल्याला कॉम्पोनंट रिझॉल्व करणार आहे. याचे 2 कॉम्पोनंट असेल, एक असा सर आणि एक असा. आता एक प्रश्न आहे, हे नीट लक्षात घ्या बरे. हा 37 आहे तर हा 37.
का बरं 37 असेल? अल्टरनेट अँगल. बघा हा 37 हा 37 कशामुळे आला सर? तर हे कळलं, ह्या आणि हा अँगल सेम आहे, अल्टरनेट अँगल आहे. काय डाऊट आहे? काय डाऊट आहे? आणखीन एक अँगल तयार होईल बघा, हा आणि हा अपोजिट अँगल आहे बघा, हा अँगल. काय डाऊट आहे? हा त्याच्या अपोजिट अँगल आहे ना, हे बघा ही लाईन अशी आहे, ही एक अशी आहे. अपोजिट अँगल झालंय का नाही हे दोन्ही? ओके. बर, आता दुसरी गोष्ट, हा 37 आहे, अच्छा, आणि हा परपेंडिक्युलर होता. नॉर्मल फोर्स हा जे काही सरफेस आहे त्याला परपेंडिक्युलर, मी असं बोललो तो असं. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे आता फार. हे बघा हा जो आहे, हा म्हणजे हा 90, इथं लिहितो मी 90 मायनस 37, हा अँगल आहे, हा जो दिसतो हा, राईट आहे. बर, हे दोन कॉम्पोनंट एकमेकाला परपेंडिक्युलर, हे आणि हे, तर हा पण 37 येईल. कसा येईल बरं? मी तुम्हाला अँगल ऑफ बँकिंगच्या क्वेश्चनमध्ये समजून सांगितलं तरी कळत नसेल तर त्यांच्यासाठी इथं झूम करून डायग्राम दाखवतोय की मी केलं काय आणि काय नाही. हे बघा, थोडंसं मोठी डायग्राम काढतोय. हे तुम्हाला इथे वेट आहे mg, ठीक आहे, इथे n फोर्स आहे, ठीक आहे, इथे, ठीक आहे ना. आता मी तुम्हाला हे तर माहीत पाहिजे की ह्या 37 का आला आणि हा 37 का आला, हे माहीत पाहिजे. आता हे तर कळालं तुम्हाला, अपोजिट अँगल, हा 37 का आला, हा 37 आहे तर हा 37, ठीक आहे. आता आपण काय म्हटलं, एक कंपोनेंट इकडे पण आहे असं सांगितलं होतं आपण. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या आणि हा बाबा, हा जो अँगल दिसतोय, हा अँगल, हा जो दिसतोय अँगल, हा लक्षात आला असेल की हा आणि हा आहे सर 90 मायनस 37. आता हे दोन परपेंडिक्युलर, हे लक्षात आलं असेल, याला एक्स म्हणा सर, याला एक्स म्हणा. आता या दोघांचं कंपोनेंट्स चालू आहे आपला, ठीक आहे. हे जे दिसतंय तुम्हाला, हे आणि हे, ठीक आहे ना. हा आहे 90 मायनस 37 आणि हा एक्स अँगल आहे, मला माहिती नाही, पण हे दोन्ही मिळून परपेंडिक्युलर माहिती आहे. म्हणजे एक्स 90 मायनस 37 हे दोन्ही मिळून 90 आहेत. काही टेन्शन तर नाही भाऊ. बघा हा एक्स अँगल आहे, हा दुसरा अँगल आहे 90 मायनस 37 आणि हे दोन्ही मिळून जे आहेत ते 90 आहेत. मग सर एक्स काढायचं मला, बघा हे 90 ॲज इट इज आहे, हा इकडे गेल्यावर मायनस 90 होतील सर, हा मायनसचा प्लस होईल. काय होईल भाऊ, हे चालल्या घेत जातील. बघा एक्स कसा 37 भेटला हे कळालं का? खूप डिटेल सांगतोय, मला वाटतं की भाऊ हिच्यापेक्षा जास्त डिटेल जाणं म्हणजे फिजिक्सची चिन्हीकरण आहे भाऊ. हां, हिच्यापेक्षा आणखीन म्हणजे मला नाही वाटत की बाबा इतकी खोल जाण्याची गरज नसावी. तुम्ही मॅथमॅटिक्सचे स्टुडंट असावेत, नसलं तरी बी निश्चित कॉमेंट करा की सर हा मी मॅथमॅटिक्सचे नाही, तुम्ही जे घेताय ते योग्य आहे आणि असंच चालू द्या, घेऊन टाकेल, असं काही नाही बाबा, ठीक आहे, नाराज करणार. आता मला सांगा, हा थिटा भेटला म्हणजे हा थिटा होता, हा थिटा आणि हा थिटा झाला. जिच्या सोबत थिटा तो कॉस थिटा, टी कॉस थिटा का, सॉरी एन कॉस थिटा, सॉरी माफ करा भावा मला, ताईबाई अक्का विचार करा पक्का, एन कॉस थिटा. हे कळालं का एन कॉस थिटा काय घेते इथे, जिच्या सोबत थिटा तो कॉस थिटा. हा कॉम्पोनंटचा हा अँगल घेत नसतात, हा या अँगलवर डिपेंड आहे, आतील हे बाहेर आहे. आणि हा जो असणार आहे तो असणार आहे एन साइन थिटा. कदाचित मी वेगवेगळे मार्कर यूज केल्यामुळे कळाला असेल. थोडी डायग्राम कॉम्प्लिकेटेड होते का, मला वाटत नाही की होणार नाही जास्त, मी पण असं काही तंग होणारा माणूस नाही भाऊ. तर गिव्हन डेटा काय दिला बघा, खूप डिटेल घेतो मी. गिव्हन डेटा नीट लक्ष दिलं तर कळेल बिन. मला सांगा एन साइन थिटा दिसतं भाऊ तुला, नसेल दिसत तर मी आहे तुझ्या पाठीशी, भिवू नको. एमजी का लिहिलं सर सांगा. चला मला सांगा भाऊ, एन साइन थिटा हा कंपोनेंट आहे, हा एमजीवर डिपेंड. बघा एका लाईनीत आहेत, म्हणजे ही बॉब इथं आहे किंवा तो स्पियर इथं आहे, याचा अर्थ आहे दोन्ही इक्वल फोर्सेस आहेत. आणि एन कॉस थिटा हा एम आर ओमेगा स्क्वेअर पण लिहू शकतो किंवा एम व्ही स्क्वेअर आपण आर लिहा सर. मी सांगेल कारण की व्हीची व्हॅल्यू मला माहिती आहे म्हणून मला आणखीन सोपं करण्यासाठी मी करतोय, बाकी दुसरं काही नाही आहे. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, काही टेन्शन नाही आहे, समजलं.
अपेक्षा व्यक्त करतो. मला आर काढायचे. मग सेकंड बाय फर्स्ट करा, नाही फर्स्ट बाय सेकंड करू, फर्स्ट बाय सेकंड करू. फर्स्ट आहे सर एन साइन थिटा, एनचे कॉम्पोनंट आहे एन कॉस थिटा. एन साइन थिटा आहे माझ्याकडे एमची, आणि हे आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. चला एम एम कॅन्सल, एन एन कॅन्सल, साइन बाय कॉस असतं टॅन थिटा. मला आर काढायचं, तर हा वरी जाईल आर जी डिवाइड बाय व्ही स्क्वेअर. चला सर आता थिटा तर मला माहिती आहे, गिवन डेटा लिहायला पाहिजे होता, मी नाही लिहिला का. थिटा तुमच्याकडे दिलेला आहे 37, ठीक आहे, हा दिलेला आहे, आणि जीची व्हॅल्यू पण दिलेली आहे, काय हरकत नाही. चला मग टॅन 37ची व्हॅल्यू पार्ट असली तर बरं आहे, नसेल तर काही टेन्शन घेऊ नका. जीची व्हॅल्यू दिलेली आहे आणि व्ही दिले का भाऊ, हां व्ही मॅक्सिमम. आता मला सांगा रेडियस इथला काढावा लागेल आपल्याला, इथला का बरं, मॅक्झिमम स्पीड दिलेली आहे म्हणून व्ही मॅक्स, ही आर मॅक्स पण म्हणता येईल आपल्याला तसं. व्ही मॅक्स दिलेला आहे 2 मीटर पर सेकंड. तर हा जो आर आहे ना तो मॅक्सच आहे. व्ही चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 होतो आपल्याकडे. अच्छा मला तर माहितीच नव्हतं सर. चला आता आपल्याकडे मला वाटते मी नेमकंच काही व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला कळाल्या असतील. टॅन थिटाची आत्ता एक गरमागरम व्हॅल्यू दिलेली आहे 3/4. तुम्हाला करून बी पाहू शकता. अगर तुम्हाला जर हे पार्ट नसेल करायचं तर 0.75 नाही, हां 0.75 व्हॅल्यू एकाने चेक करू शकता. टॅन 3/4. ओके, हा आर आहे, हा 10 आहे, हा 4 आहे. 4 4 कॅन्सल होईल, तर आपल्याकडे हा 4 4 कॅन्सल होईल. तर मला आर पाहिजे, तर 3 हा डिव्हाइड येत असतो, माहीत असेल तुम्हाला, आणि इथं 0.3 मीटर इतकी व्हॅल्यू भेटली. म्हणजे हा जो काही मॅक्झिमम रेडियस आहे, इथे जर बॉब असेल आणि तो जर गोल 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 फिरत असेल, तो बॉल म्हणा, बॉब म्हणा, काय म्हणलं, स्मॉल बॉल म्हणले, त्याचा रेडियस 0.3 मीटर असणार आहे. आता माझं टार्गेट आहे की लोअर काढू या अप्पर लिमिट काढू फ्रिक्वेन्सीचं. तर मी सरळ सांगतोय तुम्हाला लोअर काढायची. का बरं, अप्पर का नाही, तुम्ही किती गोल फिरवत राहिला ते खाली पडणार आहे का. जितक्या जोरात फिरवसाल, जितकी त्याची फ्रिक्वेन्सी वाढेल तितका तो खाली पडणार नाही. पण जर फ्रिक्वेन्सी कमी झाली ना, म्हणजे तुमचं रोटेशन, नंबर्स ऑफ रोटेशन पर सेकंड कमी झाले, तर ती खाली पडण्याची शक्यता आहे. राईट आहे ना. म्हणून इथे मी इथे 2 नंबर देतोय आणि समोर करतोय. चला आता V इज इक्वल टू आर ओमेगा. व्ही आर ओमेगाची व्हॅल्यू 2πn. मला लोअर फ्रिक्वेन्सी, मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणू याला, वाटलं सर एन मिनिमम असं लिहितो मी, व्ही डिवाइड बाय 2πr लिहू शकतो असं. चला एन मिनिमम काढायचे मला. व्ही दिलेली आपल्याकडे मॅक्झिमम 2. ओके, आर आलेले 3 × 10⁻⁻1 लिहितो, जरा बरं वाटते. असं 0.3 लिहिलं तरी बिन चालेल. पायची व्हॅल्यू मी 22 डिवाइड बाय 7 यूज करतो. 3.14 करू शकत नाही का सर, करू शकता, बस एवढंच आहे ना. हां आर आधी 2 राहिलं ना, 1 मिनिट जरा असं बरोबर लिहितो, जसं फॉर्म्युला लिहिला त्या फॉर्म्युल्यातल्या व्हॅल्यू पुट करतो. पहिलं 2. ओके, पायची व्हॅल्यू 22/7, याला 3 × 10⁻⁻1. सेमवाले 2 2 कॅन्सल सर. ओके, हा वर गेला. नीट लक्ष द्या मी काय करतो ते. 70 कसं आलं कळालं, आणि हे आहे सर, हाय भगवान 66. राईट आहे, कळतं. हा 7 डिवाइडचा डिवाइड वरी गेला, 10⁻⁻ वर गेला तर 10 होतं, म्हणून 70. तुम्हाला इथं लॉग टेबल पाहिजेत, लॉग टेबल पहा. पण मला एक अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू पुस्तकात दिली आहे. 1 फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, 1 पॉईंट समथिंग येणार आहे, पण 1 घेऊ शकता. बघा ना, हा 70 आहे, हा 60 आहे. 1 रिव्हॉल्युशन पर सेकंड अशी घेतलेली आहे अप्रॉक्सिमेटली. पण तुम्हाला जर काढायचं असेल तर मी काढून पण देणार. अप्रॉक्स बघा 1 रिव्हॉल्युशन पर सेकंड. हे पण उत्तर काही चुकीचं होणार नाही, पण ठीक आहे. आपण लॉग करू. लॉग ऑफ 70 आणि लॉग ऑफ 66. इथे तुम्हाला कळालं असेल, सॉरी, कॅरेक्टरिस्टिक्स आणि मेंटीचा लॉग टेबल येत नसेल तर फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक या यूट्यूब चॅनलवर जायचं, टाकायचं आहे फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक लॉग टेबल प्लेलिस्ट टाकणं गरजेचं आहे, तरच भेटणार आहे. हां, फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूबवर टाईप करा, फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक लॉग टेबल, तर निश्चित बघा. हा 1 पॉईंट कसाला, हा 1 पॉईंट डिजिट मोजतात. आता 70चा शून्यामध्ये बघायचं आपल्याला लॉग आधी. 70चा शून्यामध्ये 8451
451 आणि 66चा जो आहे 8195 दोघांचं सबट्रॅक्शन 11तून 5 गेले 6 14तून 9 गेले 5 ठीक आहे एक इकडे घेतला 3 मधून 1 गेला 2 इथं 0 इथे पण 0 याचा बघायचा आहे अँटीलॉग ठीक आहे अँटीलॉग बघायचं 0.02चा 5 मध्ये 1059 येतो माझ्याकडे आणि 6 मध्ये एक येतोय 60 1060 येतोय मित्रांनो बघा एन मिनिमम 1060 येतोय एक सोडून पॉईंट येतात याला रिव्हॉल्युशन पर सेकंड किंवा हर्ट्ज पण लिहू शकता असं उत्तर येतं म्हणून इथं अप्रॉक्सिमेटली 1 लिहिलं तरी पण तुमचं काम धकू शकते काम धकवायचं असेल तर काही म्हणणं नाही नीट लक्षात घ्या ठीक आहे चला आता हा टेक्स्टबुक मधला न्यूमेरिकल आहे जो की तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे नीट बघा 17 नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन आहे पेंडुलम कन्सिस्ट ऑफ द मासलेस स्ट्रिंग आहे ऑफ लेंथ दिलेली बघा गिव्हन डेटा लिहितो मी इथे आधी गिव्हन डेटा काय दिलेलं आहे लेंथ दिली किती दिलेली आहे 20 सेंटीमीटर आता तुम्हाला हे 20 सेंटीमीटर असेल मीटरमध्ये करायचं असेल तर 10⁻²⁻² डोळे झाकून ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि मुकेश सरच्या विचारावर मारा शिक्का समजलं का ओके नीट लक्ष द्या किंवा तुम्ही असं पण लिहू शकता 2 × 10⁻⁻1 मीटर चला नंतर मास दिलेलं आहे 100 ग्राम आता तुम्हाला माहिती आहे 100 ग्राम 10⁻³ kg म्हणजे किलोग्राम मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर म्हणजे m 10⁻⁻1 kg तुम्ही लिहू शकता ठीक आहे चला इज सेटअप ॲज द कोनिकल पेंडुलम इट्स बॉब नाव परफॉर्म म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली ती दिलेली आहे 75 RPM जर तुम्हाला ओमेगा काढायचा असेल ओमेगा लागणार आहे 2πn तो ओमेगा 2π n फ्रिक्वेन्सी आहे 75 डिवाइड बाय 60 का बरं केले RPS करण्यासाठी रिव्हॉल्युशन पर सेकंड आपल्याकडे फ्रिक्वेन्सी एका सेकंदात किती रिव्हॉल्युशन केले हे काढावं लागतात इथे त्याने मिनिटात दिले एका मिनिटात एवढे करते ठीक म्हणून केलं मी तसं तो ओमेगा मला वाटते इथे करायला काही हरकत नाही 30 15 5 15 2 30 म्हणजे 5/2π याला RPS म्हणजे रेडियन पर सेकंड लिहू शकता रेडियन पर सेकंड हे RPS म्हणजे हे याचं लिहिलं होतं युनिट ठीक आहे ही तुम्हाला ओमेगा भेटला बरं सर काय हरकत नाही माझा क्वेश्चन नीट समजून घ्या हे झालंय कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काढून घेऊ म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की मला काढायचं काय कायनेटिक एनर्जी का काढायची कशामुळे काढायची थोडक्यात एक समजणं गरजेचं आहे कायनेटिक एनर्जी काढायची आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 m² r². कशामुळे बरं सर कसं काय आला फॉर्म्युला तुम्ही तर आतापर्यंत हाफ mv² लिहिता पण व्हीचं रिलेशन ओमेगा सोबत हे आहे म्हणून 1/2 m v म्हणजे r² ओमेगा² मला वाटतं समजलं असेल सर आता m माहिती आहे ओमेगा माहिती आहे r कुठे आहे r कुठे आहे सर इथे r काढावं लागेल ना चला काय हरकत नाही मला एक सांगायचं आहे की तुम्हाला सर्वात आधी हे माहिती आहे का sin² थीटा cos² थीटा प्लस 1 = 1 आयडेंटिटी माहिती असेल तर मला माहिती आहे sin² थीटा = 1 - cos² थीटा आणि पुस्तकात तुम्ही जर टेक्स्टबुकमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला cos थीटाची व्हॅल्यू मला वाटते 0.8 दिलेली आहे चेक करा एकदा टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे इथं आली नाही नीट लक्षात द्या एक्सरसाइजचा क्वेश्चन्स आहे म्हणजे साइन थीटा गेला तर हा रूटमध्ये येईल 1 - cos² थीटा तर साइन थीटा ओके ये 1 - 0.8 तर म्हणजेच स्क्वेअर बट हा स्क्वेअर आहे सर स्क्वेअर आहे सॉरी स्क्वेअर काय केला कळाला असेल cos² थीटा असल्या कारणाने म्हणजेच साइन थीटा
इथे 1 मायनस 0.64 म्हणजे 0.36 म्हणजेच 0.6 आहे. काही डाऊट असेल विचारू शकता. कदाचित तुम्ही इतके हुशार आहात अशी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि जर 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 तुम्हाला हा पेंडुलम माहिती असेल तर थोडक्यात मी जरासं इथं छोटीशी डायग्राम काढून तुमचा एक क्लिअर डाऊट करतोय मी, म्हणजे कळून जाईल. बघा, तुम्हाला माहिती असेल की हा अँगल आहे, हा आर आहे, हा यल आहे, है ना, हा वेट आहे, हा टेन्शनचे कंपोनंट आहेत, हा थिटाचा हा थिटा आहे, तर हा टी कॉस थिटा होईल आणि हा काय होईल टी साइन थिटा होईल. वाटते समजलं असेल सगळ्यांना. बरं, आता काय होणार आहे? आता 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 अच्छा, मला आर इज इक्वल टू यल साइन थिटा आर काढणं गरजेचं होतं. हा रेडियस, या सर्कलचा रेडियस माहिती आहे ना, फॉर्म्युला तर माहिती आहे ना. साइन थिटा म्हणजे काय? अपोजिट डिवाइड बाय हायपोटेन्यूज. तर आर इज इक्वल टू यल साइन थिटा आहे, यल साइन थिटा आहे, राईट आहे. तर आर ओके, यल दिलेला आहे सर मलाकडे बघा 2 × 10⁻⁻1 आणि साइन थिटा, अरे भगवान, काढलं का आपण? हा 0.6 आहे सर, म्हणजे 6 × 10⁻⁻1 आहे. आर इज इक्वल टू 12 × 10⁻², म्हणजे आर इज इक्वल टू, तसंही लिहिलं चालेल, हे मीटर येईल. ठीक आहे सर, म्हणजे आर भेटला. आता ओमेगा आहे सर तयार, मास तयार आहे. कायनेटिक एनर्जी आता मला काढायला काही हरकत नाही. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बघा 1/2. मास किती आहे सर? 10⁻⁻1 आहे सर. नीट लक्ष द्या. ओमेगा स्क्वेअर म्हणजे 25/4 आणि पायचा स्क्वेअर. काही डाऊट नाही भाऊ. ओमेगा 5/2 पाय आहे, 5चा वर्ग 25, 2चा 4 पाय स्क्वेअर, आणि नंतर हे आरचा स्क्वेअर, 12चा स्क्वेअर असतो 144, आणि 10⁻⁻2 ही व्हॅल्यू ठेवतो मी -4 आहे. निश्चित तुम्ही आता या ठिकाणी करू शकाल. बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय करायचं सर? पाय स्क्वेअर माहिती, हा 10⁻⁻1 चालला गेला. कोणाला माहिती नसेल तो विचारू शकता. हा आणि हा चालला गेला का बरं? पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 आहे, हा 10⁻⁻1 हे कॅन्सल झाला सर. चालेल सर, हा 25 आहे सर, आणि हा 144, 4 2 8, आणि ह्या 10⁻⁻4 ॲज इट इज. चालेल. चला सर, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, 25, 8 1 8, किती राहिली सर इथे? 6 6 8 8 जा 10⁻⁻4 पावर 25 8 220, राईट आहे ना. 25 म्हणजे 20, 45 10⁻⁻4. काय करावं लागेल? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, आता 4ने सेट करा, जूल, राईट आहे. समजलं? 0.045 जूल एवढी कायनेटिक एनर्जी भेटली. नेक्स्ट फॉर्म्युले माहिती आहेत ना? पण नाही तर सर मला फॉर्म्युलाच माहिती नाही आहे. ये मग बंगल्यावर तुला समजून सांगतो. हे नीट लक्ष घ्या, हा फॉर्म्युला कळणं गरजेचं होतं. हा कसा आणला फॉर्म्युला, कसे नाही, मी इथं एक्सप्लेनेशन देत असतो. हे एक्सप्लेनेशन आणि ही PPT PGMN ॲपवर तुम्हाला फ्री स्टडी मटेरियलमध्ये भेटत असतं. फ्री स्टडी मटेरियलमध्ये गेला की तुम्हाला PGMN ॲपच डाऊन पाहिजे, नाही तर सर आमच्याकडे ॲप डाउनलोड नाही आहे. कठीण आहे भावा, कसं व्हावं तुझं? तसं नाही जमणार ना, आहे ना. फॉर्म्युले माहिती पाहिजे ना भावा, माहीत पाहिजे का नाही? ठीक आहे. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन काय बरं? इन्क्रीज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी MgL. तुम्हाला माहिती नसेल तर करून घ्या बरं. 1 - cos θ. चला, पोटेन्शियल एनर्जी, मास किती आहे भाऊ? बघ बरं, 10⁻⁻1. जी हे आहे, लेंथ किती आहे? 2 × 10⁻⁻1 आहे. 1 - cos θ ची व्हॅल्यू आपल्याकडे 0.8 दिलेली आहे. नीट लक्ष द्या. पोटेन्शियल एनर्जी हा चालला गेला, म्हणजे हा 2 × 10⁻⁻1. आता इथे काय येईल? 0.2 येईल का? चालेल सर. पोटेन्शियल एनर्जी 2 2 जा 4, आणि हे 10⁻⁻2 कुठून आणली कळालं ना? हे
2 × 10⁻⁻1 म्हणलं मी, तर पोटेन्शियल एनर्जी आपल्याकडे 0.04 जूल एवढी येणार आहे. काही डाऊट असेल तर विचारू शकता. 3 मार्काचा प्रश्न आहे. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी, नंतर पोटेन्शियल एनर्जी काढायची सांगितली, दोन्ही काढले टेक्स्टबुक प्रमाणे. आता MCQs फार सोपा आहे बरं, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. अ स्ट्रिंग लेंथ L आहे, फिक्स ॲट वन एंड, carry the body of mass M at the other end. The mass is revolved in a circle, horizontal plane, about the vertical axis passing through the fixed end of the string. The string make the angle theta. अरे काय vertically? The angular frequency. अरे भाऊ सरळ सरळ फॉर्म्युला, टेन्शन प्रोव्हाइड करायला सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स mr² आहे. फक्त आता काय झालंय व्हर्टिकल ॲक्सिस मध्ये, म्हणजे याचा अर्थ आरच्या जागी लेंथ येईल, जे काही फिरवायलो ना मी ते आर L झाला, बस एवढंच आहे. टेन्शनच प्रोव्हाइड करायला ना, टेन्शन सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायला मी असं फिरवायलो हा ना, असं फिरवायलोय म्हणजे टेन्शनच प्रोव्हाइड करायला, म्हणजे mL⍵², म्हणून बी ऑप्शन. डायरेक्ट ॲक्शन कधी कधी क्वेश्चनचे आन्सर असतात. बघा, अ बॉब ऑफ सिम्पल पेंडुलम रिव्हॉल्व इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. हॉरिझॉन्टल असं सर्कल फिरते. स्ट्रिंग डिस्क्राईब द कोन इफ द स्ट्रिंग मेक अन कॉन्स्टंट थिटा दिलेला आहे 60 डिग्री विथ द व्हर्टिकल अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम इज. अच्छा, सिंपल पेंडुलमची लेंथ पण आहे 80 सेंटीमीटर, तर L 80 सेंटीमीटर -2 मीटर. ठीक आहे, तर L 8 × 10⁻⁻1 मीटर आहे. चालेल, कॉस थिटाची व्हॅल्यू पण दिलेली आहे सर, बहुत बढिया. मला काढायचं काय सर, पण अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा. तुम्ही कोनिकल पेंडुलममध्ये ओमेगाचा फॉर्म्युला G/, माहिती आहे ओमेगाचा फॉर्म्युला सांगा मला. G/ काय घेतला होता सांगू शकता मला? L cos थिटा ना, L cos थिटा, राईट आहे. तुम्ही म्हणसाल सर R/G tan थिटा घेतला होता, तो G tan थिटा बाय R ही घेतला होता, चालतं, तोही चालतो हाही चालतो, पण उगी करत बसण्यात काय अर्थ नाही. तर G आहे माझ्याकडे किती 10, लेंथ किती सर 8 × 10⁻⁻1, कॉस 60 आहे हाफ. चालेल सर, नीट लक्ष द्या, मी काय करतो ते ओमेगा हा होईल 100. कसा सर 10⁻⁻1 वर गेला, हा 100 डिवाइड बाय 8, याची व्हॅल्यू 0.5 म्हणजेच हाफ घ्या इथे सर, हाफ घ्या म्हणजे डायरेक्ट काढायला सोपं जाईल. हाफ घ्या सर, हा येईल 4 म्हणजे हा होईल 100/4 म्हणजेच 25 आहे ना, आणि इथे 25 म्हणजेच 5 रेडियन/सेकंड, म्हणजे ए ऑप्शन्स आहे. मला वाटते की पहिल्यांदा मी सगळे काही डायग्राम कॉन्सेप्ट सगळं काही बरोबर घेतोय. निश्चित ही जर सिरीज फॉलो केली तुम्हाला कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मदत होणार आहे. तुमचं बोर्ड क्लिअर होत आहे, पॉईंट टू पॉईंट, बिना कामाची गोष्ट नाही आहे, सीधी बात नो बकवास. तर निश्चित लेक्चर आवडलं असेल तर शेअर करा. भेटू अशा सेशनमध्ये पुन्हा. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.